हॅलो स्टुडंट्स, आज आपण युनिट 2 बघणार आहोत. तर त्या अगोदर वर्ड प्ले बघूयात काय आहेत. त्याच्यामध्ये आपण एक टॉपिक बघणार आहोत, ॲनाग्राम्स. तर ॲनाग्राम म्हणजे काय असतं की इज अ प्ले ऑन वर्ड्स क्रिएटेड बाय रिअरेंजिंग द लेटर्स ऑफ द ओरिजिनल वर्ड्स. म्हणजे एक वर्ड असतो, तर त्या वर्डमधले जे लेटर्स आहेत ते आपण रिअरेंज करतो. आता फॉर एक्झाम्पल स्टेट, तर स्टेटचं स्पेलिंग आहे STATE. पण आपण जर ते रिअरेंज केलं, म्हणजे त्या स्पेलिंगमधली जे स्पेलिंग आहे त्याची अदलाबदल केली त्या लेटर्सची, तर नवीन शब्द एक तयार होतो, टेस्ट. दुसरं एक्झाम्पल आहे DUSTY, डस्टी. तर त्याचा आपण स्टडी करतो. मग असे रिअरेंज वर्ड करून आपण बनवतो नवीन वर्ड, तर त्याला ॲनाग्राम्स असं म्हणतात. तर नंतरचा आहे दुसरा टॉपिक आहे मदर टंग ऑर अदर टंग. तर आता इथं काही वर्ड्स दिलेले आहेत इंग्लिशमधले आणि मराठीमधले. तर आपण एक्झाम्पल घेतलं रोजचं, तर इंग्लिशमध्ये त्याचा अर्थ होतो फ्लावर. रोज आपल्याला माहिती आहे गुलाब. आणि मराठीमध्ये आपण म्हणतो रोज म्हणजे रोज, डेली. आणि हिंदीमध्ये पण रोज म्हणजे एव्हरीडे असतं. दुसरं एक्झाम्पल आहे सन. आता इथे सनचे इंग्लिशमध्ये 2 स्पेलिंग्स असतात. एक असतं SUN सन म्हणजे सूर्य, आणि दुसरा असतो SON सन म्हणजे मुलगा. तर हे इंग्लिशमधलं मिनिंग झालं. आणि मराठीमध्ये आपण सण, सण माहिती आहे ना, आपण फेस्टिवल सण साजरे करतो ते. आणि हिंदीमध्ये असतं इयर, म्हणजे साल आपण म्हणतो त्याला. असे एक्झाम्पल्स आहेत इथं. आणि नंतरची तुमच्यासाठी जी ॲक्टिव्हिटी सॉल्व करायची आहे ती आहे, पहिल्यांदा आहे बोट. तर इंग्लिशमध्ये आपण त्याला बोट, आपण क्राफ्टचे करतो बोट, होडी आपण म्हणतो त्याला. तर मराठीत काय म्हणतात, बोट म्हणजे आपलं फिंगर. आता नंतरचा जे एक्झरसाइज आहे त्यांनी मराठीमध्ये मिनिंग दिले डॉटर इन लॉ. तर काय असतं ते, त्याला आपण तो वर्ड म्हणतो सून. तर त्याचं स्पेलिंग आहे SOON सून. तर इंग्लिशमध्ये असतं की थोड्या वेळानंतर, सूनचा अर्थ. नंतर आहे रोप. तर रोप म्हणजे इथं इंग्लिशमध्ये अर्थ होतो की अ स्ट्रॉंग कॉर्ड, म्हणजे एक दोरी. आणि मराठीमध्ये अर्थ काय होतो, रोप म्हणजे अ प्लांट. नंतरचं आहे लेक. तर इंग्लिशमध्ये त्यांनी दिलेलं आहे, आपण मराठीत सांगायचं. लेक म्हणजे डॉटर, आपण मराठीत लेक म्हणतो. तर लेक मराठीत असतं डॉटर. नंतरचं आहे नेम. इंग्लिशमध्ये आपल्याला मिनिंग दिले, मराठीत विचारले. नेम म्हणजे आपण डिसिजन म्हणतो, विचार म्हणतो तसं. नंतर आहे मोर. तर इंग्लिशमध्ये त्याचा अर्थ असतो मच, आणि मराठीत मोर म्हणजे मोर, पिकॉक. नंतरचं आहे केस. तर मराठीत केस म्हणजे काय असतं, हेअर. आता आपण रिडल्स बघूयात. पहिलं रिडल आहे व्हॉट कम्स डाऊन बट नेवर गोज अप. तर त्याचा आन्सर आहे रेन, म्हणजे जे खाली येतं पण वरती जात नाही. नंतर आहे व्हॉट हॅज हँड्स बट कॅनॉट क्लॅप. म्हणजे त्याला हात असतात पण ते टाळी वाजवू शकत नाही. तर ते काय असतं, घड्याळ. घड्याळाला काटे असतात की नाही ते. नंतर आहे व्हॉट हॅज अ नेक बट नो हेड. तर त्याचा आन्सर आहे शर्ट. आणि लास्ट रिडल आहे व्हॉट कॅन यू सी इन अ कॅलेंडर ॲज वेल ॲज इट इट अप. म्हणजे डेट म्हणतो आपण त्याला मराठीत, खजूर. तर इथं हे आन्सर्स दिलेले आहेत. आता आपण वॉर्मिंग अप बघूयात. युनिट नंबर 2 2.1 ट्राय अगेन वॉर्मिंग अप. चिटचॅट बघूयात. मी मराठीमध्ये मिनिंग सांगते, तुम्ही त्याचं आन्सर इंग्लिशमध्ये द्यायचा प्रयत्न करा. व्हॉट डू यू लाईक, पोएम्स ऑर स्टोरीज. सोपा क्वेश्चन आहे की तुम्हाला पोएम आवडतं का स्टोरी. मग तुम्ही आय लाईक पोएम म्हणू शकता किंवा आय लाईक स्टोरी, किंवा दोन्ही आवडत असेल तर आय लाईक बोथ स्टोरीज अँड पोएम्स. सेकंड, व्हॉट काइंड ऑफ पोएम्स डू यू एन्जॉय द मोस्ट. म्हणजे कोणत्या प्रकारचे पोएम्स तुम्हाला आवडतात. 3, डू यू थिंक पोएम्स कॅन इन्स्पायर अस. म्हणजे तुम्हाला असं वाटतं का, इन्स्पायर म्हणजे आपल्याला प्रोत्साहन देणे, उत्तेजन देणे. तर काही पोएम्स असतात तर त्या तुम्हाला असं वाटतं का की इन्स्पायर करतात. 4, डू यू रिमेंबर एनी सच इन्स्पायरिंग पोएम. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की हो, पोएम पण इन्स्पायर करतात, प्रोत्साहन देतात, तर अशी कोणती पोएम आहे ती आठवते का. 5, व्हेन डिड यू लर्न ऑर लिसन टू इट. आणि तुम्हाला ती पोएम आठवते तर तुम्ही कधी शिकलाय किंवा कधी ऐकली आहे ती. आणि शेवटचा 6 क्वेश्चन आहे व्हॉट मेसेज डू यू गेट फ्रॉम इट. आणि जेव्हा तुम्ही म्हणताय की ती इन्स्पायरिंग पोएम आहे, तर त्यातून कोणता मेसेज तुम्हाला मिळालेला आहे. नंतरचा आहे फर्स्ट ए,
Form groups of 6 each. Everyone from the group should share an experience or a situation where at first he or she experienced failure but after continuous efforts achieved success. आता इथे तुम्हाला आता स्कूल जरी नसेल तरी तुम्ही क्लास किंवा तुमच्या फ्रेंड्स बरोबर असं करू शकता की इथं आपल्याला 6 जणांचा ग्रुप बनवायचा आहे आणि प्रत्येकानं त्याचा किंवा तिचा एक्सपिरियन्स सांगायचा आहे की एखादी गोष्ट तुम्ही मिळवण्यासाठी कसे प्रयत्न केलेत. आणि असं बऱ्याचदा होतं की आपल्याला ती लगेच गोष्टी मिळत नाही, त्यासाठी आपल्याला खूप स्ट्रगल करायला लागतं, एफर्ट्स घ्यायला लागतात. तर असे प्रत्येकाने एक्सपिरियन्स शेअर करायचे. B. Decide which experience shared in the group is the remarkable. Fill the flow chart with the steps taken for success. रिमार्केबल म्हणजे की सगळ्यात चांगला आपण म्हणू शकतो की आता तुम्ही जो वरती सगळ्या ग्रुपमध्ये जो डिस्कस केलेला आहे स्वतःचा एक्सपिरियन्स, तर त्यातला कुणाचा सगळ्यात चांगला होता ते लिहायचं आहे. आणि खाली फ्लो चार्टमध्ये की सक्सेस मिळवण्यासाठी कोणत्या स्टेप्स आवश्यक असतात ते लिहायचं आहे. Question 2. See the images, rearrange and write the proper line numbers for each from those given below. आता इथं आपल्याला पिक्चर्स दिलेले आहेत. हा एक स्पायडर आहे, कोळी आहे आणि तो भिंतीवर चढतोय. तर खाली 6 म्हणजे हे जे 6 वॉल दाखवलेत आणि त्याच्या स्टेप्स दाखवल्या स्पायडरच्या, तर त्याच्यानुसार आपल्याला तिथं सिक्वेन्स लावायचा आहे. पहिली स्टेप आहे, मी इथं दिल्यात तशा स्टेप वाचते, आन्सर आहे पुढे. पहिली स्टेप इथं दिलेली आहे, द स्पायडर क्लाइम्ड अगेन अ लिटिल हायर. म्हणजे आता स्पायडर थोडासा अजून वरती चढलेला आहे, क्लाइम्ड म्हणजे चढलेला आहे. 2. येट इट डिड नॉट गिव्ह अप अँड क्लाइम्ड हायर अँड हायर. आणि गिव्ह अप म्हणजे सोडून देणे, प्रयत्न करायचे सोडून देणे. तर त्या स्पायडरनं सोडून दिलेलं नाही आहे, तो प्रयत्न करतो आणि तो अजून हायर हायर म्हणजे उंच गेलेला आहे तो भिंतीवर. 3. इट स्लिप्ड अँड फेल डाऊन. याचा अर्थ की तो खाली पडला, घसरला आणि खाली पडला. 4. अ स्पायडर बिगॅन टू क्लाइम्ब अ वॉल. स्पायडरनं वॉल चढायला सुरुवात केलेली आहे, भिंतीवर चढायला सुरुवात केलेली आहे. फायनली इट रीच द टॉप. आणि आता तो त्याला जिथं भिंतीवर जायचं तिथं तो पोचलेला आहे. 6. इट फेल डाऊन अगेन द सेकंड टाईम. आणि आता तो दुसऱ्यांदा खाली पडलेला आहे. आता तुम्ही हे परत परत जर एक्सप्लेनेशन ऐकलं तर तुम्हाला इथे क्रम लावता येतील. आणि मॉरल म्हणजे आपल्याला ह्याच्यातून मेसेज काय मिळाला आहे, तर तुम्ही सतत प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे. तुम्हाला फेल्युअर आलं तरीही सुद्धा तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर इथे हे आन्सर्स आहेत दिलेले. आता आपण पोएम बघूयात. ट्राय अगेन. इट इज अ लेसन यू शुड heed. Try again. If at first you don't succeed, try again. Then your courage should appear, for if you will persevere, you will conquer, never fear. Try again. Once or twice, though you should fail, try again. If you would at last prevail, try again. If we strive, it is no disgrace, though we do not win the race. What should we do in that case? Try again. If you find your task is hard, try again. Time will bring you your reward. Try again. All that other folk can do, why, with patience, may not you? Only keep this rule in view. Try again. W.E. हिक्सन हे पोएटचं नाव आहे. तर आता ही पोएम आपण जेव्हा बघतोय तर थोडीशी सोपी आहे समजायला. ट्राय अगेन की तुम्ही प्रयत्न करत राहा. तर कशासाठी प्रयत्न करायचे, तर आपण पोएटला असं म्हणायचं की तुम्ही कुठलीही गोष्ट करत असाल तर असं होत नाही की तुम्ही ती सुरुवात केली आणि लगेच तुम्हाला त्यात सक्सेस मिळाला, जी पाहिजे गोष्ट ती लगेच करता आली, असं होत नाही. तर बऱ्याचदा तुम्हाला फेल्युअर येतं, अपयश येतं, पण त्या अपयशानं तुम्ही खचून जायचं नाही आहे. की करेज, तुम्ही धाडस दाखवायचं की तुम्हाला फेल्युअर आलं तरी तुम्ही पुन्हा प्रयत्न करायचा आहे. आणि परजीवन म्हणजे काय, की आपण सारखे सारखे प्रयत्न करायला पाहिजेत एखादी गोष्ट मिळवण्यासाठी. यू विल कॉन्कर म्हणजे काय, जिंकणे, आपल्याला पाहिजे ती गोष्ट मिळवणे. त्यासाठी तुम्ही घाबरू नका, प्रयत्न करायला घाबरू नका. तुम्ही एकदा दोनदा तुम्हाला अपयश येईल, पण तरीसुद्धा तुम्ही ट्राय अगेन प्रयत्न करत राहा. आणि प्रिव्हेल म्हणजे काय, विजय मिळवणे. की तुम्ही जर परत परत गोष्ट एखादी केली तर तुम्हाला निश्चितच सक्सेस त्याच्यामध्ये
मिळणार आहे. स्ट्राईव्ह म्हणजे की आपल्याला एखादी गोष्ट प्रयत्न करून सुद्धा मिळत नाही आहे, अपयश येतं आहे, तर ही काय आपल्यासाठी डिसग्रेस म्हणजे शर्मिंदा होणारी बाब नाही आहे, आपल्यासाठी लाजिरवाणी ती बाब नाही आहे. ती कधी असणार आहे, जर आपण प्रयत्न मध्येच सोडून दिले तर असणार आहे. पण आपण जर प्रयत्न करत राहिलो तर आपल्याला नक्की त्याच्यामध्ये यश मिळणार आहे. आणि जेव्हा दुसरे करू शकतात, ऑल दॅट अदर फोक कॅन डू, जर दुसरे करू शकतायत तर आपण का नाही करू शकत आहे? मग आपण कोणाचं उदाहरण घ्यायचं आहे की जे मध्येच सोडून देत आहेत आणि मग फक्त डिसग्रेस म्हणजे स्वतःलाच लाजिरवाणं मानत बसतायत. तर अशा लोकांकडे तुम्ही बघू नका किंवा असं होऊ नका. ट्राय अगेन. तर विथ पेशन्स म्हणजे तुमच्याकडं सहनशीलता पाहिजेत की ठीक आहे, मला आत्ता नाही जमणार, एक दोनदा नाही जमणार, अजून मला तीनदा चारदा फेल्युअर्स येतील, अपयश मिळेल, पण तरी पण मी माझ्या पेशन्स ठेवून मी माझा संयम ठेवून ती गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि हाच व्ह्यू, हेच ध्येय, हेच आपल्या डोक्यात ठेवायचं आहे की हा दृष्टिकोन डोक्यात ठेवायचा आहे की हो, मला मी जेव्हा गोष्ट एखादी करतो तेव्हा मला लगेच सक्सेस नाही मिळालं तरी मी ते अर्ध्यावरच सोडणार नाही आहे. आय विल ट्राय अगेन अँड अगेन. मी तो खूप वेळा प्रयत्न करणार आहे. तर आपला इथं पहिला वर्ड पोएमचा आहे TIS. तर टीस असं नाही होते त्याचं, तर आपण प्रोनाऊन्स करताना काय करणार आहे, इट इज. तर हा TIS हा शॉर्ट फॉर्म आहे इट इजचा. नंतरचा एक हार्ड वर्ड आहे हीड म्हणजे लक्ष देणे. तर हा एक लेसन आहे आपल्यासाठी, हा एक मॉरल मेसेज आहे, एक संदेश आहे की आपण कशाकडे लक्ष दिलं पाहिजे. आपल्याला अपयश जरी आलं तरी आपण प्रयत्न करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे, प्रयत्नपूर्वक एखादी गोष्ट आपण केली पाहिजे. त्यासाठी आपण आपलं 100% देऊन ते आपलं जे गोल आहे, आपली जी गोष्ट मिळवायची ती आपण मिळवली पाहिजे. आता आपण एक्सरसाइज बघूयात. आता आपण ॲनाग्राम शिकलेलो आहोत की आता पहिला वर्ड आहे रेनी टॅग. तर तुम्ही या स्पेलिंगमधल्या लेटर्सची रिअरेंजमेंट करायची आणि नवीन वर्ड बनवायचा आहे. असे 6 वर्ड्स आहेत, तर त्याचं तुम्ही रिअरेंज करून मिनिंगफुल वर्ड बनवायचा. हे महत्त्वाचं आहे की त्याचं मिनिंग काहीतरी झालं पाहिजे त्या वर्डचं. नंतर क्वेश्चन 2 आहे पिक आउट लाईन्स दॅट कन्वे द फॉलोइंग फ्रॉम द पोएम. म्हणजे खाली हे जे आपल्याला एक आपण म्हणू शकतो की एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, मेसेज दिलेला आहे, तर ते कुठल्या लाईनवरून आपल्याला पोएममधल्या कुठल्या लाईनवरून समजतं ते लिहायचं आहे. नंतर क्वेश्चन 3 आहे फाइंड फ्रॉम द पोएम द अँटोनिम्स अपोजिट वर्ड्स फॉर द फॉलोइंग. अँटोनिम्स म्हणजेच काय, अपोजिट वर्ड्स आपल्याला लिहायचे पोएममधले की या वर्डसाठी पोएममध्ये कुठले अपोजिट वर्ड्स आलेले आहेत. क्वेश्चन 3 आहे, आपण बघितला आता अपोजिटचा. क्वेश्चन 4 आहे आन्सर इन युअर ओन वर्ड्स. पहिला क्वेश्चन आहे व्हॉट लेसन शुड बी केप्ट ऑलवेज इन माइंड. म्हणजे आपण आपल्या डोक्यात, आपल्या मनात नेहमी काय ठेवलं पाहिजे, कुठली गोष्ट असली पाहिजे. बी व्हॉट शुड समवन हू लुजेस अ रेस डू. म्हणजे एखादा जेव्हा हरतोच म्हणजे काय, एखाद्याला जेव्हा अपयश मिळतं एखाद्या गोष्टी तेव्हा तो काय करतो, त्याला काय वाटतं. सी व्हॉट क्वालिटी इज इम्पॉर्टंट व्हेन यू आर स्ट्रगलिंग फॉर सक्सेस. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची क्वालिटी कुठली आहे जर तुम्हाला सक्सेस मिळवायचा असेल तर. डी व्हेन कॅन सक्सेस हॅव अ ग्रेटर व्हॅल्यू व्हेन यू गेट इट इझिली ऑर विथ डिफिकल्टी. म्हणजे आता काही वेळेला असं होतं की आपल्याला कुठली एखादी गोष्ट जास्त आपल्याला त्यासाठी हार्ड स्ट्रगल करायला लागत नाही, जास्त प्रयत्न करायला लागत नाही, पण काय काय वेळेस करायला लागतं. मग तुम्हाला काय वाटतं की कुठली गोष्ट किंवा ते जे सक्सेस आहे तुम्हाला मिळलेलं, तर तुम्हाला ग्रेटर व्हॅल्यू म्हणजे तुम्ही सगळ्यात महत्त्व कधी तुम्हाला पण वाटतं द्यावंसं, तर ते तिथं विचारलं की जे आपल्याला इझिली मिळतं त्यासाठी की आपल्याला खूप स्ट्रगल करून, खूप डिफिकल्टीज पार करून आपल्याला जे सक्सेस मिळतं त्याला तुम्ही ग्रेटर व्हॅल्यू देता. क्वेश्चन 5 आहे रीड द पोएम अँड फिल इन द वेब चूजिंग पॉईंट्स फ्रॉम इट. आता इथं व्हॉट लीड्स टू सक्सेस म्हणजे सक्सेस मिळवण्यासाठी कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत ते लिहायचं आहे. आपल्याला इथे एक ट्राईंग अगेन हा पॉईंट दिलेला आहे, बाकीच्या 4 गोष्टी आपल्याला लिहायच्यात इथं. क्वेश्चन 6 मोस्ट लाईन्स फ्रॉम द पोएम कॅन सर्व ॲज अ ट्रूथ ऑर अ प्रोव्हर्ब. म्हणजे आपण पोएममधून काहीतरी आपल्याला मेसेज मिळाला आहे, मॉरल मिळालेला आहे, तर ते खरंच आहे, तर त्या कुठल्या लाईन्स आहेत ते लिहायच्यात. आणि प्रोव्हर्ब म्हणजे काय, प्रोव्हर्ब इज अ सिम्पल अँड कॉन्क्रीट ट्रूथ
विच इज युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड अँड फ्रिक्वेंटली युज्ड. प्रोव्हर्ब कशाला म्हणतात की ते मान्य आहे सगळ्यांना आणि ते खरंच आहे, खरं आहे आणि सगळ्यांना मान्य आहे म्हणूनच सगळेजण ते वापरतात, त्याचा उपयोग करतात. Using decorative styles, write the same lines to make a poster or posters and with permission put them up in your school building. आता हेच तुम्हाला जे तुम्ही वरती लाईन्स लिहिलेले आहेत त्याला जास्त डेकोरेटिव्ह करायचं आहे तुम्हाला आणि ते तुमच्या स्कूलमध्ये चिकटवायचं आहे विथ परमिशन घेऊन. तर अशा रीतीने आपण हा आपला लेसन आणि त्याची एक्सरसाइज संपवलेली आहे. तर आता इथे आपण एक लाईव्ह इंग्लिश एक कॉन्व्हर्सेशन आहे, ते मी पहिल्यांदा रीड करते आणि मग त्याचं मिनिंग सांगते. Traffic signs and road safety. Santosh. Hello Amruta. Happy Sunday. What's the plan today? Amruta. Can we play chess? Santosh. It's a good idea. But how about visiting a language lab? Amruta. Wow, it's an innovative idea. I would really like to visit a language lab. Santosh. So let us go on a bicycle. Santosh and Amruta keep on bicycling over a long distance. Amruta. Santosh, we might have lost our route to the language lab. Santosh. Yes, let us ask someone. They ask one elderly person. Amruta. Hello uncle, could you help us to find the route of language lab? Uncle. Oh, you have missed the route. Did you not see the signing board at the last turn? Amruta. We saw it but could not understand the meaning of it. Santosh. We are very sorry, uncle. We should have studied traffic signs. After this visit, we will study traffic signs. Uncle. Okay, dear, don't worry. Now go back and enjoy your visit and do not forget to follow the traffic signs. Amruta. Thank you, uncle. आता इथे आपल्याला खाली एक ट्रॅफिक सायन्स दिलेले आहेत, तर त्याचा अर्थ काय आहे तर ते शोधायचे तुम्ही आणि त्याच्या खाली मिनिंग पण दिलं आहे, तर ते आपल्यासाठी सोपं आहे समजायला. तर या कॉन्व्हर्सेशनमध्ये 3 कॅरेक्टर्स आहेत, संतोष, अमृता आणि अंकल. तर संतोष आणि अमृता हे कुठे चाललेले आहेत, लँग्वेज लॅब बघायला चाललेले आहेत, की जिथं भाषा कशी बोलायची किंवा त्यातले शब्दांचे जे आपण प्रोनाऊन्सिएशन म्हणतो, तर ही सगळी माहिती त्या लॅबमध्ये असते. तर त्या लॅबला भेट द्यायला चाललेत. ते कुठं कसे चाललेत, बायसिकलिंग म्हणजे सायकलवर चाललेले आहेत. आणि ते जेव्हा त्या लॅबमध्ये जात आहेत तर रस्ता थोडं चुकत आहेत ते, आणि म्हणून ते जेव्हा एका अंकलला विचारतात, अंकल म्हणतात की तुम्ही रस्ता चुकलेला आहात आणि तिथं तुम्हाला जो साईन बोर्ड होता तर तो दिसला नाही का. तर आता ह्यांना दिसला होता पण ह्यांना त्याची मिनिंगच माहिती नव्हते म्हणून ते रस्ता चुकलेले आहेत. तर ते अंकलला सांगतात की आमच्या या व्हिजिटनंतर आम्ही हे सायन्स नक्की अभ्यास करू. तर इथे इंग्लिश वर्कशॉप्समधले आन्सर दिलेले आहेत. तर तुम्हाला माझा हा एक्सप्लेनेशनचा जो लेसन आहे, हे पोएमचं एक्सप्लेनेशन आहे, ते कसं वाटलं नक्की सांगा. धन्यवाद.